आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि वरिष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत. प्रकाशजी, मराठवाड्यामध्ये राज ठाकरे यांचा दौरा पूर्ण झाला आहे आणि लवकरच विदर्भाचा दौरा त्यांचा सुरू होणार आहे. मनसेची कशी तयारी आहे आणि मराठवाड्याच्या दौऱ्यादरम्यान जे काही अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, काही ठिकाणी ताफा अडवण्यात आला, काही ठिकाणी विरोध झाला, ते पाहता विदर्भात मनसैनिकांकडून काही विशेष काळजी घेतली जाणार आहे, तसं नियोजन केलं जात आहे का? कसे विदर्भातल्या जवळपास सगळ्या विधानसभा मतदारसंघात गेली 2 महिन्यापासून आमचे निरीक्षक येत आहेत. ते सगळा अभ्यास करत आहेत, विविध लोकांना भेटत आहेत आणि तो अहवाल त्यांनी राजसाहेबांना सादर केला. त्याच्यानंतर राजसाहेबांचा दौरा 21पासून विदर्भात सुरू होतो आहे आणि त्या दृष्टीने पक्ष पातळीवर, संघटनात्मक पातळीवर आमची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. आता मराठवाड्यात साहेबांनी दौरा जो घेतला, खरं म्हणजे मराठवाड्यात सहसा कुणी राजकीय नेते दौऱ्याला येत नव्हते. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीची सुद्धा सभा घ्यायची तर त्याला अडथळा येऊ नये अशी विनवणी सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा करताना मी पाहिलेले आहेत. आता अर्थात त्यांनी कुणाला विनवणी केली काय नाही हा विषय वेगळा आहे, पण राजसाहेबांनी असं काही केलं नाही आणि त्यांनी मराठवाड्यात जवळपास 5 दिवस मुक्काम करून मराठवाड्यात सगळा दौरा पूर्ण केला. मराठवाड्याची भूमी सध्या आरक्षणाच्या पातळीवर अत्यंत तप्त झाली आहे. तुम्ही बाजूनं बोललात तरी एक वेगळाच समस्या निर्माण होते, तुम्ही विरोधात बोललात तरी एक वेगळीच समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मला वाटतं राज ठाकरे असे एकमेव राजकीय नेते आहेत ज्यांनी आपल्या पक्षाची आरक्षणावर स्पष्ट भूमिका मांडली. पण त्यांची जी स्पष्ट भूमिका होती त्याच्यावरही खूप टीका झाली, अगदी जाब विचारलं गेलं. नाही, असं नाही. कित्येक लोकांना ती भूमिका पसंतसुद्धा पडली, पण ज्या लोकांचा काही गैरसमज झाला त्याच्यातून त्यांनी जाब विचारला असेल. पण असं उदाहरण फार तुरळ आहे का? कारण आमची भूमिका ही मराठी माणसाचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामुळं जातीपातीचा प्रश्न येत नाही किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच हा एकमेव असा पक्ष आहे की आमच्या पक्षात कुठल्याही जातीवर अल्पसंख्याक आधारित असा कुठलाही सेल नाही आहे. पण राजसाहेब जे म्हणाले होते की आरक्षण जो आहे तो आर्थिक निकषांवर असायला हवं, त्यामुळे अनेकांचा असा समज झाला की जातीवर आधारित जो सध्या आरक्षणाची पद्धत आहे त्याला मनसेचा किंवा राज ठाकरेंचा विरोध आहे. हे पहा, आमचा आरक्षणाच्या कुठल्याही आंदोलनाला विरोध नाही. विशेषतः जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभा केलं आहे किंवा प्राध्यापक लक्ष्मण हाकेने, त्याला आमचा कुठलाही विरोध नाही. आमचं एक स्पष्ट मत आहे की आर्थिक निकषावर जर आरक्षण दिलं, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, पिचलेले आहेत, मग सगळ्या जाती जमाती त्यात सामावून घेतल्या जातील आणि एका विशिष्ट वर्गाला असं वाटणार नाही की माझं आंदोलन माझं आरक्षणात यांनी काढून घेतलं किंवा माझ्या ताटातली भाकरी ओढून घेतली, असा कोणाला हा विषय येणार नाही. म्हणून आमचं पक्षाच्या स्थापनेपासून हे आमचं मत आहे की शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं. आणि राजकीय आरक्षण, आपल्याकडे एक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षणाची पण पद्धत आहे आणि आरक्षणासंदर्भात जेवढे लढे किंवा आंदोलन होतात त्याच्यामध्ये राजकीय आरक्षण जरी जाहीररित्या मुद्दा नसला तरी तो मुद्दा पाठीमागून असतोच. तोच तर खरा कळीचा मुद्दा आहे. त्या आरक्षणात आर्थिक निकषावर शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण असलं असतं तर तसा कुणालाही विरोध झाला नसता, पण त्याच्या आडून राजकीय आरक्षण मिळावं ही अशी भूमिका दिसते. आणि मला वाटतं की देशाच्या घटनेने ज्या काही आरक्षण राजकीय ठेवलेले आहेत त्याला आमचा काही विरोध असण्याचं कारण नाही. आमचा विरोध फक्त आम्ही म्हणतो की आर्थिक निकषावर हे शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण असलं पाहिजे. सध्या एक मुद्दा वक्फ बोर्ड असाही देशाच्या संसदेमध्ये त्या संदर्भातला एक विधेयक जो आहे तो मांडण्यात आला, नंतर तो संयुक्त संसदीय समितीकडे सोपवण्यात आलेला आहे. मात्र वक्फ बोर्ड असा मुद्दा महाराष्ट्राच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्या विधेयकाला विरोध दर्शवला होता, त्याच्यानंतर काही निदर्शनही झाली.
नाही, त्यांनी विरोध जाहीर नाही दर्शवला. विधेयक ज्यावेळेस लोकसभेत आलं त्यावेळेस त्यांचे सगळे लोकसभेचे सदस्य कॅन्टीनमध्ये चहा प्यायला गेले. खरं म्हणजे वक्फ बोर्ड काय आहे याची बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. वक्फ बोर्ड हे या देशात एक घटनाबाह्य सत्ता केंद्र आहे. देशामध्ये असं कुठलंही एक मंदिर नाही ज्याच्यावर सरकारचं नियंत्रण नाही. तुम्ही कुठल्याही विभागात जर एखादी मंदिर समिती पाहिली किंवा एखादं देऊळ समिती पाहिली तर तिथं तहसीलदार हा अध्यक्ष असतो. पण वक्फ बोर्डात तो प्रकार नाही आहे. वक्फ बोर्ड एक स्वायत्त संस्था असल्यासारखी एक घटनाबाह्य एक सत्ता केंद्र आहे. जर वक्फ बोर्डाने असं जाहीर केलं की ही एक अमुक जमीन नागपूरचं विधान भवन हे आमचं जमीन आहे, तर तुम्हाला या देशाच्या कुठल्याही न्यायालयात त्याच्याविरुद्ध दाद मागता येत नाही. तुम्हाला वक्फ बोर्डाकडेच त्याची दाद मागावं लागते. म्हणजे जो अन्याय करतो त्याच्याकडेच तुम्हाला दाद मागावं लागते. वक्फ बोर्डाकडून साधारणतः दर वर्षी करापोटी 12,000 कोटी येणं अपेक्षित आहे. ते येत नाही. मंदिराच्या ह्याच्यावर सुद्धा कर आहे आणि ते कर मंदिर समिती भरते, पण वक्फ बोर्डात तसा कुठलाही प्रकार नाही. वक्फ बोर्ड ज्या उद्देशानं स्थापन झाला, मुस्लिम समाजातील विधवांना किंवा अनाथांना त्याच्यातून फार मदत होते असं दिसत नाही मला. तर खरं म्हणजे तुम्ही पत्रकार आहात, एक संशोधनाचा विषय आहे की वक्फ बोर्डातून मला मदत झाली, मी एक डॉक्टर झालो, मी वकील झालो, मी IAS झालो, मी IPS झालो, अशी बोटावर मिळण्या इतकी सुद्धा उदाहरणं सापडणार नाहीत. मग वक्फ बोर्डाचा हा जो विषय आहे आणि महाराष्ट्रामध्येही वक्फ बोर्डाच्या अनेक संपत्ती आणि जमिनी आहेत. मनसे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या मुद्द्याला हात घालणार आहे. राजसाहेब या मुद्द्यावर हात घालणार? नक्कीच आहे. आमचं म्हणणं असं आहे की जसं हिंदूंच्या मंदिरावर जर सरकारचं नियंत्रण आहे तर वक्फ बोर्डावर सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे. आणि महाराष्ट्रात तर तुम्हाला माहिती असेल कदाचित की मुकेश अंबानीच्या अंटेलिया बिल्डिंगवर सुद्धा वक्फ बोर्डाने आपला दावा ठोकलेला आहे. म्हणजे ते ताजमहलवर सुद्धा दावा त्यांनी ठोकला आहे, लाल किल्ल्यावर दावा ठोकला आहे. मला वाटतं शहाजहाननं काही जाताना त्याच्या मृत्यूपत्रात वक्फ बोर्डाला ताजमहल दिला नव्हता. आणि त्याच्यामुळं वक्फ बोर्डावर हे सरकारचं नियंत्रण असलंच पाहिजे. त्याच्यात कुठंही मतासाठी म्हणून कुणाचं लागून चालन नाही. आणि शिवसेनेची उबाटा गटाची ही भूमिका न समजण्याच्या पलीकडे आहे, किंबहुना बाळासाहेबाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला तिलांजली देणारे आहे. त्याच्यामुळं केवळ मतासाठी म्हणून जर कोणी वक्फ बोर्डाची तरफदारी करत असेल तर ती अयोग्य आहे आणि मनसेचा त्याला विरोध आहे. उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर त्या प्रस्तावित विधेयकावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करणार आपण? त्यांची मी एका ठिकाणी भूमिका वाचली की वक्फ बोर्डावर अशा प्रकारे सरकारनं नियंत्रण आणू नये आणि मंदिरासाठी वक्फ बोर्डाच्या जमिनी घेऊ नये. खरं म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्या अज्ञानातून उघड पडतं की वक्फ बोर्डाची अशी कुठलीही जमीन घेऊन मंदिर बांधले असं कुठलंही एक उदाहरण या देशात नाही आहे. त्याच्यामुळे ते कोणत्या परिप्रेक्षामध्ये बोलले हे त्यांनाच माहिती आहे. पण वक्फ बोर्डावर सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. अखेरचा प्रश्न, बांगलादेशमध्ये हिंदू जे आहेत त्यांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. राज ठाकरे गेले अनेक दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने उचलत आहेत. मनसेची काय भूमिका आहे बांगलादेशमधील हिंदूंसंदर्भात आणि ज्या पद्धतीने तिथे हिंदू आता संघटित व्हायला लागले स्वतःच्या संरक्षणासाठी, त्याबद्दल मनसेचं काय मत? राजसाहेबांच्या कल्पनेत या देशात हिंदू टिकला पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे. महाराष्ट्र धर्म वाढला तर हिंदू टिकेल. कारण इतिहास याला साक्षी आहे की ज्या ज्या वेळेस या देशावर किंवा हिंदूवर संकट आली त्यावेळेस महाराष्ट्रच धावून गेलेला आहे. म्हणजे अगदी सुवर्ण मंदिरसुद्धा अहमदशाह अब्दालीनं पाडलं त्यावेळेस मराठ्यांनीच त्याचं पुनर्जीवन केलेलं आहे. आता अब्दालीची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर होते, पण जसा अब्दालीची चर्चा होती तशी रजिया सुलतान आणि तिचा गुलाम याकूतची सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे की ह्या देशाच्या राजकारणात रजिया सुलतान कोण आहे आणि याकूत कोण आहेत, याही चर्चा व्हायला पाहिजेत. पण मी बांगलादेशांच्या मध्ये जे हिंदूनं
बाहेर कुणाची आपल्याला मदत येईल याची वाट न पाहता संघटित झाले आणि त्यांनी प्रतिकार केला. मला वाटतं त्यांनी एक आम्हाला आदर्श घालून दिला आहे भारतातील हिंदूंना की अशा पद्धतीनं तुम्ही प्रतिकार केला पाहिजे. मग ते लव जिहाद असेल, ते तुमच्यावर दंगलीचं संकट असेल, जर आपण असे एकत्र उभा राहिलो तर आपल्यासमोर जगात कुणीही टिकणार नाही. फक्त आपण एकत्र येऊ शकत नाहीत, पण बांगलादेशाने फार मोठं उदाहरण आम्हाला घालून दिलं आहे आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या हिंदूंचं आम्ही अभिनंदन करायला पाहिजे आणि भारतातील हिंदूनं त्याचा आदर्श ठेवला पाहिजे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.